मुंबईतील अनेक भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। अनेक कंपन्या आणि बांधकामांनाही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। मात्र आता मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनने बेमुदत संप पुकारलाय। त्यामुळे या बांधकामांना मोठा फटका बसणार आहे। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईत वॉटर टँकर चालकांचा संप। भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांना विरोध। विकास कामं आणि बांधकामांवर परिणाम। केंद्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशन कडून संपाचा बडगा उगारण्यात आलाय। मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू केल्याने असोसिएशनने बेमुदत संपाचा निर्णय घेतलाय। पालिकेकडून सर्व विहिरींच्या मालकांना नोटिसा दिल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यामुळे सर्व टँकर सुद्धा बंद ठेवण्यात आले असून अनेक विकास कामं आणि बांधकामांवर याचा परिणाम झालाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 30% पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशन कडून करण्यात आलेल्या संपाचा फटका मुंबईकरांना बसणार आहे। मुंबईत वॉटर टँकरचा संप। मुंबईत 2,500पेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा होतो। विहीर बोर मालकांनी नियमानुसार एनओसी घेण्याचे आदेश। एनओसी नसेल तर पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस। या निर्णयाविरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप। जहां पीने का पानी का है वो बीएमसी का पानी हमारे टैंकर थ्रू सप्लाई करते हैं, वो भी हमने आज बंद कर दिया। वो भी नहीं रखा। हम बोले कुछ नहीं करने का, बंद तो बंद करने का। हम आज भी चाहते हैं वो रास्ता निकले। रात को 2 बजे भी पंडित साहब हमको बुलाएंगे, कोई भी रास्ता निकालो। हम हाथ जोड़ के विनती करते हैं कि सर हमारी ये विनती है कि कोई रास्ता निकालो और हमारा नुकसान से हमको बचाओ। मुंबई शहरातील अनेक भागात आधीच पाणी टंचाई आहे। काही प्रमाणात टँकर्सने पाणी पुरवठाही करण्यात येतो। त्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू असून त्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते। या सर्व बांधकामांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो। यामुळे या संपाचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसणार आहे। टँकरवाल्यांचं सुद्धा जे आहे ते त्यासाठीच आहे, पाण्याचा उपसा करू नये म्हणून सांगितलं त्यांनी। त्यांनी काय केलं, त्यांचं आंदोलन काय झालं तर विहिरीतलं पाणी उपसा नये आता पुन्हा हे आलं ना, राज्य सरकारची जबाबदारी आहे, भेटवलं पाहिजे त्यांनी ताबडतोब। मुंबईमध्ये पाणी पुरवठा कपात झालेली असताना अशा प्रमाणामध्ये खरं तर सोसायट्या असतील, मॉल्स असतील, अनेक बांधकामे असतील, यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। मात्र कालपासून हा टँकरचा संप असल्यामुळे या सर्वांनाच फटका बसलाय। त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।